मितेश ताके सादर करत आहे सेव्ह द कॅट या पटकथा लेखनावरील जगप्रसिद्ध पुस्तकाचं प्रकरण 5 बिल्डिंग द परफेक्ट बीस्टचा सारांश. हे खूपच रंजक असणार आहे. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एक चित्र अधिक डोळ्यांसमोर उभं करूया. एखादा लेखक आहे, त्याच्या डोक्यात एक भन्नाट कथेची आयडिया आली आहे. तो अगदी उत्साहाने लॅपटॉप उघडतो, भराभर फेड इन लिहितो आणि लिहायला सुरुवात करतो. हो, 50 किंवा 100 पानं लिहून काढतो. पण मग अचानक त्याच्या लक्षात येतं की कथा पूर्णपणे भरकटली आहे. मुख्य पात्र नक्की कुठे चाललंय, कथेचा मुख्य उद्देश काय आहे, हे सगळंच धूसर होऊन जातं. अगदी बरोबर. आणि खरं तर हॉलिवूडमध्ये म्हणा किंवा जगात कुठेही बहुतांश लेखकांसोबत हेच घडतं. होय ना. मग जे उरलेले यशस्वी लेखक असतात ते प्रत्यक्ष टायपिंग सुरू करण्यापूर्वीच एक काय म्हणतो आपण त्याला, एक परफेक्ट बीस्ट तयार करतात. आणि ब्लेक स्नायडर यांच्या सुप्रसिद्ध सेव्ह द कॅट या पुस्तकातील 5व्या प्रकरणाचा हाच मूळ विषय आहे. हो, ज्याला ते द बोर्ड असं म्हणतात. अगदी तेच. तर आज आपण या द बोर्डचीच चिरफाड करणार आहोत. ही संकल्पना नक्की काय आहे आणि एखाद्या लेखकाची सगळ्यात मोठी भीती म्हणजे आपली स्क्रिप्ट अर्धवट तर राहणार नाही ना, ही भीती या बोर्डमुळे कशी नष्ट होते हे आपण आज पाहणार आहोत. कारण पटकथा प्रत्यक्ष लिहायला घेण्यापूर्वी ती कशी पाहावी आणि तिची अचूक आखणी कशी करावी याचा हा एक उत्तम मार्ग आहे. पण मला सांगा, ही द बोर्डची संकल्पना ऐकायला थोडी साचेबद्ध नाही का वाटत? जर डोक्यात कथा स्पष्ट असेल तर ती थेट कागदावर का आणू नये? तिथेच तर गल्लत होते. कारण डोक्यात असलेली कथा कधीच पूर्णपणे स्पष्ट नसते. ती एक प्रकारची माया असते असं म्हणता येईल. अच्छा, म्हणजे आपल्याला फक्त तसा भास होतो? हो, जेव्हा एखादा लेखक फक्त विचार करत असतो तेव्हा त्याच्या मेंदूत सगळेच सीन्स खूप भारी वाटत असतात. पण स्नायडर सुतारकामातील एक नियम इथे लावतात, मेजर ट्वाइस कट वन्स. म्हणजे दोनदा मोजा आणि एकदाच कापा. अगदी बरोबर. जेव्हा तेच डोक्यातले सीन्स एका मोठ्या कॉर्क बोर्डवर लावले जातात तेव्हा खऱ्या अर्थाने कथेची गती आणि लय समजते. तिथे वेगवेगळे सीन्स, त्यांची क्रोनॉलॉजी खऱ्या अर्थाने दिसू लागते. अरे वा. म्हणजे जर एखादी कल्पना त्या बोर्डवरच कंटाळवाणी वाटत असेल तर ती नंतर कागदावरही तशीच वाटेल. नक्कीच. ती पडद्यावरही तशीच कंटाळवाणी वाटणार हे निश्चित. आपण याला एखाद्या बिझनेस प्लॅनसारखा बघू शकतो. व्यवसाय सुरू करण्याआधी आपण कागदावर आराखडा बनवतो ना, तसंच आहे हे. मला वाटतं हे एखाद्या भव्य इमारतीच्या बांधकामासारखं आहे. म्हणजे आर्किटेक्टने आधी ब्लूप्रिंट बनवणं अपेक्षित असतं. अगदी तसंच. जर पायाच चुकीचा आखला असेल किंवा भिंती कुठे बांधायच्या हेच ठरवलं नसेल तर विटा रचण्यात आणि सिमेंट फासण्यात वेळ का वाया घालायचा, होय ना? हो, आधी कागदावर खात्री करा की इमारत उभी राहील, मगच बांधकाम सुरू करा. लाखोंची गुंतवणूक असलेल्या चित्रपटाचा पाया फक्त हवेतल्या कल्पनांवर उभारून कसं चालेल? पण इथे माझा एक छोटा आक्षेप आहे. कथा ही काही सिमेंटची इमारत नाहीये, ती एक कला आहे. अशा या म्हणजे इतक्या कडक प्लॅनिंगमुळे कलेतला तो जो नैसर्गिक ओघ असतो तो संपून जाणार नाही का? हा आक्षेप खूप रास्ते आहे आणि अनेक नवोदित लेखक असाच विचार करतात. पण स्नायडर म्हणतात की हे प्लॅनिंग कल्पनाशक्तीला मारत नाही तर तिला योग्य दिशा देतं. हा बोर्ड भविष्यातील नैराश्यापासून वाचवणारी एक भक्कम भिंत आहे. बरं, मान्य. ब्लूप्रिंट असायला हवी. पण जेव्हा एखादा लेखक पहिल्यांदा तो मोठा रिकामा बोर्ड पाहतो तेव्हा तो कोरा कॅनव्हास थोडा भीतीदायक असू शकतो. म्हणजे ब्लँक बोर्ड पाहिल्यावर रायटर्स ब्लॉक येऊ शकतो. हो, सुरुवातीला तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मग ह्या रिकाम्या बोर्डवर सुरुवातीला नक्की लावायचं तरी काय? कुठून सुरुवात करायची? पुस्तकानुसार या बोर्डवर सर्वात आधी बर्निंग आयडियाज लावल्या पाहिजेत. बर्निंग आयडियाज म्हणजे नेमके कसे सीन्स? बर्निंग आयडियाज म्हणजे अशा ज्वलंत कल्पना ज्यांच्यामुळे मुळात तो चित्रपट लिहावासा वाटला. अच्छा, म्हणजे जे सीन्स आधीच डोक्यात अगदी पक्के आहेत ते. हो. समजा एखाद्या लेखकाच्या डोक्यात हिरोच्या एंट्रीचा एक अतिशय दमदार सीन आहे किंवा 2 पात्रांमधला एखादा भावनिक संवाद आधीच ठरलेला आहे किंवा थेट चित्रपटाचा शेवटचा क्लायमॅक्स डोळ्यांसमोर स्पष्ट आहे. म्हणजे हे जे काही ठळक सीन्स आहेत ते सर्वात आधी त्या बोर्डवर त्यांच्या अंदाजित जागेवर लावून टाकायचे. अगदी बरोबर. यामुळे तो कोरा बोर्ड थोडासा जिवंत होतो आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होते. ठीक आहे. म्हणजे जे आधी स्पष्ट आहे ते लावून मोकळे व्हा. हे तर सोपं आहे. मग त्यानंतर काय करायचं?
त्यानंतर खरी आणि थोडी कठीण प्रक्रिया सुरू होते. ती म्हणजे कथेतील हिंज पॉइंट्स शोधण्याची. हिंज पॉइंट्स? हो, हिंज पॉइंट्स म्हणजे कथेचे आधारस्तंभ किंवा मुख्य वळणे. यात मिड पॉइंट, ॲक्ट 1 ब्रेक आणि ॲक्ट 2 ब्रेक यांचा समावेश होतो. मला हे थोडं सविस्तर समजून घ्यायचं आहे. हे पॉइंट्स नक्की कसे काम करतात? विशेषतः मिड पॉइंट आणि तो जो ऑल इज लॉस्टचा क्षण असतो ना, ते दोन विरुद्ध टोकं कथेला कसा आकार देतात? बरं, हे समजण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊ. साधारणपणे स्क्रिप्टच्या 55व्या पानावर येणारा मिड पॉइंट हा कथेचा असा टप्पा असतो जिथे पात्राला एकतर अप म्हणजे मोठा विजय मिळाल्यासारखं वाटतं. पण तो विजय खरा नसतो, बरोबर? अगदी बरोबर. तो खोटा विजय किंवा फॉल्स विक्ट्री असते. किंवा मग तो डाऊन टप्पा असतो जिथे पात्राला वाटतं की त्याचा सर्वात मोठा पराभव झाला आहे, पण तोही खोटा पराभव असतो. हां, थोडं थांबवू इच्छिते. हे खोटा विजय किंवा खोटा पराभव म्हणजे नक्की काय? एखाद्या सुप्रसिद्ध चित्रपटाचं उदाहरण घेऊन सांगता येईल का? श्रोत्यांना ते जास्त पटकन समजेल. नक्कीच सांगतो. आपण शोलेचं उदाहरण घेऊया. अरे वाह, शोले हा तर सगळ्यांचाच आवडता आहे. हो ना. तर सुरुवातीला जय आणि वीरू रामगडला येतात. गब्बरच्या माणसांना पळून लावतात. त्यांना वाटतं की काम खूप सोपं आहे, पैसे मिळतील आणि आपण मजेत राहू. म्हणजे हा त्यांचा एक प्रकारचा खोटा विजय असतो. अगदी तेच. पण नंतर जेव्हा गब्बर खरोखरच हल्ला करतो आणि ठाकूरचे हात कापलेले आहेत हे भयावह सत्य त्यांच्या समोर येतं, तेव्हा तो मिड पॉइंट असतो. तिथून कथेचं गांभीर्य अचानक वाढतं. क्या बात है, आता चित्र एकदम स्पष्ट झालं. आणि मग ऑल इज लॉस्ट हा क्षण काय असतो? तो कसा काम करतो? ऑल इज लॉस्ट हा साधारणपणे 75व्या पानावर येतो. हा क्षण मिड पॉइंटच्या अगदी उलट असतो. म्हणजे इथे सगळे संपल्यासारखं वाटतं. हो, इथे पात्राला अक्षरशः जमिनीवर आपटलं जातं. त्याला वाटतं की आता सर्व काही संपलंय, सर्व मार्ग बंद झाले आहेत. बापरे. उदाहरणादाखल द मॅट्रिक्स चित्रपटात जेव्हा मॉर्फियस पकडला जातो आणि निओला वाटतं की आता सगळा खेळ खतम, तो क्षण ऑल इज लॉस्ट असतो. तिथे मृत्यूची सावली असते, मग ती शारीरिक असो वा मानसिक. अच्छा, म्हणजे जर मिड पॉइंटला हिरोला वाटत असेल की त्याने जग जिंकले आहे, सगळं काही त्याच्या मनासारखं घडतंय, तर ऑल इज लॉस्टच्या क्षणी त्याला अक्षरशः सर्वनाशाच्या खाईत ढकलणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि मला वाटतं या दोन टोकांच्या भावनांमुळेच प्रेक्षकांना तो एक जबरदस्त भावनिक रोलर कोस्टर अनुभवता येतो. अचूक. आणि जेव्हा हे सगळे हिंज पॉइंट्स त्या मोठ्या बोर्डवर इंडेक्स कार्ड्सच्या स्वरूपात लावले जातात, तेव्हा लेखकाला आपल्या कथेचा आलेख अगदी स्पष्ट दिसतो. आता इथून पुढे जो मुद्दा स्नायडर मांडतात ना, त्यावर माझा खरोखर एक मोठा आक्षेप आहे. कोणता आक्षेप? म्हणजे बोर्डची रचना करताना ते एक अतिशय कडक नियम सांगतात. 40 इंडेक्स कार्ड्स आणि 4 आडव्या ओळी. 40 पेक्षा एकही कार्ड जास्त नाही. हो, तो नियम खूप कडक आहे. पण मला सांगा, 40च का? एक मोठा बोर्ड घ्यायचा, त्यावर 4 आडव्या ओळी आखायच्या आणि तिथे फक्त 40 कार्ड्स लावायची. जर बाहुबली किंवा इन्सेप्शन सारखा भव्य चित्रपट असेल, जिथे अनेक उपकथानके आहेत, तिथे फक्त 40 कार्ड्स कसे पुरतील? हे लेखकाच्या कल्पनाशक्तीला एका संकुचित चौकटीत बसवण्यासारखं नाहीये का? हा आक्षेप सुरुवातीला प्रत्येकालाच वाटतो. मलाही वाटला होता. पण या 40 कार्ड्सच्या आकड्यामागे एक पक्कं आणि लॉजिकल गणित आहे. अच्छा, कसं काय? हॉलिवूडच्या मानकानुसार एका सामान्य चित्रपटाची पटकथा साधारणपणे 110 पानांची असते. जर आपण 40 कार्डचा विचार केला तर प्रत्येक कार्ड हे पटकथेच्या सुमारे 2.5 ते 3 पानांचं प्रतिनिधित्व करतं. 2.5 ते 3 पानं. आणि 2.5 ते 3 पानं म्हणजे एका दृश्यासाठी किंवा एका बीटसाठी लागणारा अचूक वेळ असतो. अरे वा, म्हणजे ते 40 हा आकडा हवेतून आणलेला नाहीये, त्यात पटकथेच्या पानांचं गणित दडलंय. होय. जर एखादा लेखक 40 पेक्षा जास्त, समजा 50-60 कार्ड्स लावत असेल, तर याचा अर्थ त्याच्या कथेत अनावश्यक गुंतागुंत आहे किंवा अनेक दृश्य अशी आहेत जी कथेला अजिबात पुढे नेत नाहीत. म्हणजे हे 40 कार्ड्सचं बंधन लेखकाला फापट पसारा टाळण्यासाठी दिलेली एक शिस्त आहे, असं म्हणता येईल. अगदी बरोबर. आता या 4 ओळींची विभागणी कशी असते ते आपण श्रोत्यांना समजावून सांगूया. हो, त्या 4 ओळी नक्की कशा विभागल्या जातात? कारण त्याचंही काहीतरी गणित असेलच. नक्कीच आहे. पहिली ओळ असते ॲक्ट 1 साठी. यात पटकथेची पहिली 1 ते 25 पाने येतात. म्हणजे इथे पात्रांची ओळख, जगाची ओळख आणि कथेचा मुख्य प्रश्न उभा राहतो, बरोबर? हो, अगदी तेच. मग दुसरी ओळ असते ॲक्ट 2च्या पहिल्या भागासाठी, ज्याला आपण ॲक्ट 2A म्हणू शकतो. ॲक्ट 2चा पहिला भाग.
म्हणजे यात कोणती पानं येतात? यात 25 ते 55 पाने येतात. म्हणजे कथेची सुरुवात झाल्यापासून ते थेट आपण मगाशी बोललो त्या मिड पॉइंटपर्यंतचा भाग. इथे पात्र नव्या जगात प्रवेश करतं आणि संघर्ष सुरू होतो. ओके. मग आता तिसरी ओळ ॲक्ट 3 असायला हवी ना? इथेच तर सगळी गंमत आहे. तिसरी ओळ ॲक्ट 3 नसते, ती ॲक्ट 2चा दुसरा भाग असते. थांबा, खरंच? म्हणजे दुसरा ॲक्ट 2 ओळींमध्ये विभागलाय? हो, कारण चित्रपटाचा दुसरा अंक हा सर्वात मोठा असतो. तिसरी ओळ 55व्या पानापासून म्हणजे मिडपॉइंटपासून सुरू होते आणि 85व्या पानापर्यंत चालते. याच ओळीच्या शेवटी तो ऑल इज लॉस्टचा भयानक क्षण येतो. अच्छा, समजलं. म्हणजे दुसऱ्या अंकाचे 2 समान भाग करून 2 ओळी बनवल्या आहेत. आणि मग चौथी आणि शेवटची ओळ? चौथी ओळ असते ॲक्ट 3 साठी. ही 85 ते 110 पानांपर्यंत असते. इथे सर्व समस्यांची उत्तरे मिळतात, अंतिम लढा होतो आणि चित्रपटाचा शेवट होतो. बापरे, गणितानुसार हे सगळं खूप सुटसुटीत वाटतंय. अशा प्रकारे या 4 ओळी आणि 40 कार्ड्समध्ये संपूर्ण चित्रपट सामावला जातो. हो, पण तरीही प्रत्यक्ष काम करताना लेखक चुका करतातच. तेच मला विचारायचं होतं. बोर्ड बनवताना ब्लॅक होल्स आणि ओव्हरलोडेड ॲक्ट्स ची जी संकल्पना स्नायडर यांनी मांडली आहे, ती नेमकी काय आले? हे ब्लॅक होल्स तयार कसे होतात? हे ब्लॅक होल्स तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे गोंधळ. आपण बोर्डवर प्रत्यक्ष घडणारे दृश्य लावत आहोत की फक्त माहिती लावत आहोत, यातला गोंधळ. माहिती म्हणजे काय? अनेक लेखक पात्राची पार्श्वभूमी सांगण्यासाठी बोर्डवर कार्ड्स लावतात. स्नायडर याचं एक भारी उदाहरण देतात. समजा एखाद्याने कार्डवर लिहिलंय, हिरो सॅक्सोफोन वाजवतो. पण हे काही दृश्य नाहीये. हे एक पात्राचं वैशिष्ट्य आहे, ती फक्त माहिती आहे. अच्छा, मग यासाठी स्वतंत्र कार्ड वाया घालवू नये असं त्यांचं म्हणणं आहे का? अगदी तसंच. ही माहिती कथेतील एखाद्या प्रत्यक्ष घडणाऱ्या सीनमध्ये सामावली गेली पाहिजे. जसं की हिरोची ओळख. या सीनच्या कार्डवर जेव्हा हिरो पहिल्यांदा पडद्यावर दिसेल, तेव्हा तो सॅक्सोफोन वाजवत असेल. तिथे कृती महत्वाची आहे. हे तर म्हणजे एखाद्या प्रवासाला जाताना बॅग भरण्यासारखं झालं. कसं काय? म्हणजे जर मला गोव्याला जायचंय आणि समुद्रात पोहायचंय, तर मला पोहायला आवडते अशी चिठ्ठी लिहून बॅगेत टाकून काहीच उपयोग नाही. मला प्रत्यक्ष माझा स्विमसूटच तिथे ठेवावा लागेल ना? अगदी बरोबर. माहिती नको, तिथे प्रत्यक्षात उपयोगी पडणारी कृती हवी. किती समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. असंच आणखी एक होतं, ते म्हणजे एकाच प्रसंगासाठी अनेक कार्ड्स वापरणं. म्हणजे कसं? समजा एक 5 मिनिटांचा मोठा पाठलागाचा सीन आहे. त्यात गाड्या उलतायत, गोळ्या चालतायत. लेखक उत्साहात त्यासाठी 4-5 कार्ड्स लावतात. पण चित्रपटाच्या संरचनेत तो पूर्ण प्रसंग फक्त एकच बीट असतो. त्यामुळे त्यासाठी एकच कार्ड पुरेसं आहे. हां. आणि जर असं नाही केलं तर बोर्डवर काय दिसतं? जर अशी अनावश्यक माहितीची आणि एकाच बीटसाठी अनेक कार्ड्स लावली, तर बोर्डवर एकाच जागेत ट्रॅफिक जॅम झाल्यासारखी अवस्था होते. ट्रॅफिक जॅम. हो. स्नायडर याला BMWs ऑन द 405 ॲट रश आवर असं गमतीने म्हणतात. अच्छा, म्हणजे 405 हायवेवर गर्दीच्या वेळी अनेक महागड्या गाड्या अडकल्या आहेत. अगदी तेच. तुम्ही बोर्डकडे पाहिलं तर लक्षात येतं की तिसऱ्या ओळीत 15 कार्ड्स एकमेकांवर आढळतायत आणि चौथ्या ओळीत फक्त 3 कार्ड्स आहेत. बापरे. जिथेही गर्दी होते तिथेच कथेची गती पूर्णपणे थांबते. हेच ते ब्लॅक होल्स जिथे लेखकाची कथा मरते. हे खूपच भयंकर आहे. म्हणजे हे ब्लॅक होल्स दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक कार्डवर एक स्पष्ट पुढे जाणारा सीन असणं गरजेचं आहे. होय. आता मला एक मोठा आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं इतकं बारकाईने करायचं, प्रत्येक कार्ड तपासायचा, ओळी आखायच्या, या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम फायदा काय आहे? लेखकाने इतकी मेहनत का घ्यावी? याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की लेखक कधीच रस्ता भटकत नाही. जेव्हा तो खरोखर लॅपटॉपवर लिहायला बसतो तेव्हा संवादांमध्ये किंवा एखाद्या सीनमध्ये तो इतका वाहून जाऊ शकतो की मूळ कथेचा गाभाच विसरतो. अशावेळी हा बोर्ड त्याला एका होकायंत्रासारखा योग्य मार्ग दाखवतो. म्हणजे जेव्हा लिहिता लिहिता अडथळा येतो तेव्हा तो मागे वळून बोर्डकडे पाहू शकतो आणि पुढचा थंब कोणता आहे हे स्पष्ट दिसतं. अगदी बरोबर. आणि लेखनाचा विश्वात एक सत्य कायम आहे बघा, अर्धवट लिहिलेली स्क्रिप्ट कधीच विकली जात नाही. हे तर खरंच आहे. एक वाईट पण पूर्ण झालेली स्क्रिप्ट सुधारता येते, पण अर्धवट स्क्रिप्ट फक्त कागदाचा कचरा असते. स्नायडर स्वतः एक प्रसंग सांगतात. जेव्हा ते लिहिता अडकायचे तेव्हा ते बोर्डकडे पाहायचे. तरीही सुचलं नाही तर ते त्यांचा मित्र माईक चेडायाला कॉल करून चर्चा करायचे. म्हणजे मित्रांची मदत घेणं हाही या प्रक्रियेचा भाग आहे. नक्कीच.
थोडक्यात सांगायचं तर हा बोर्ड केवळ एक साधन नाहीये, तर तो पाठीशी उभा राहणारा एक भक्कम आधार आहे. तो दी एंड म्हणजे शेवटपर्यंत पोहोचण्याची खात्री देतो. होय. आणि कुठल्याही कलाकारासाठी आपला प्रोजेक्ट पूर्णत्वास नेणं यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं? आणि म्हणूनच या प्रकरणाचं नाव बिल्डिंग द परफेक्ट बीस्ट असं आहे. कारण एकदा का तुम्ही हे बीस्ट म्हणजे हा बोर्ड तयार केला की तुमची कथा आपोआप धावू लागते. खरंच खूपच छान. तर आता आपण या अत्यंत रंजक सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. आपण आजच्या या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे चॅप्टर 5ची एक जलद उजळणी करूया. हो, नक्की. सर्वात आधी आपण पाहिलं की फेड इन लिहिण्यापूर्वी द बोर्डचा वापर करून कथेची ब्लूप्रिंट आखणं किती महत्वाचं आहे. त्यानंतर आपण 40 इंडेक्स कार्ड्स आणि 4 आडव्या ओळींचा तो कडक नियम समजून घेतला. 110 पानांच्या कथेसाठी 40 कार्ड्स कसे अचूक गणितात बसतात हेही आपण पाहिलं. आणि मिडपॉइंटला खोटा विजय आणि ऑल इज लॉस्टला येणारा कठीण प्रसंग यांसारखे हिंज पॉइंट्स निश्चित करून कथेचा भावनिक आलेख कसा ठरवायचा हे आपण शोले आणि मॅट्रिक्सच्या उदाहरणातून समजून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोर्डवरील माहिती आणि प्रत्यक्ष सीन यातील गोंधळ टाळून ब्लॅक होल्स कसे दुरुस्त करायचे आणि अर्धवट स्क्रिप्ट न सोडता द एंडपर्यंत कसं पोहोचायचं हेही आपण जाणलं. मला वाटतं कोणत्याही लेखकासाठी हे प्रकरण म्हणजे एक मोठा खजिनाच आहे. नक्कीच. आणि जाता जाता मला एक नवा विचार श्रोत्यांसमोर ठेवायचा आहे. कोणता विचार? आपण आत्तापर्यंत या बोर्डचा विचार फक्त पटकथा लेखनाच्या संदर्भात केला. पण विचार करा, हा 40 कार्ड्सचा आणि 4 ओळींचा फॉर्म्युला फक्त चित्रपटांपुरता मर्यादित आहे का? थांबा, म्हणजे हा फॉर्म्युला आपण खऱ्या आयुष्यातही वापरू शकतो? अगदी सहज. तुमच्या आयुष्यातील एखादा मोठा प्रोजेक्ट असेल, घर बांधायचं असेल किंवा ऑफिसमधले महत्त्वाचे प्रेझेंटेशन असेल, ते प्लॅन करण्यासाठी हा बोर्ड वापरून पहा. अरे वा. कोणतीही मोठी गोष्ट 40 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये आणि 4 मुख्य भागांमध्ये विभागली तर ती पूर्ण करणं किती सोपं होईल ना. फक्त विचार करा, तुमच्या आयुष्यातील सध्या सुरू असलेल्या एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टचा मिडपॉइंट काय असेल. जिथे खोटा विजय मिळाल्यासारखं वाटेल. हो, आणि तिथून पुढे द एंड गाठण्यासाठी कोणत्या ऑल इज लॉस्ट क्षणाचा सामना करावा लागणार आहे हे जर आधीच ठरवलं तर. हा, खरंच मेंदूला चालना देणारा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपल्या आयुष्याची पटकथाही आपण अशा बोर्डवर मांडून अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन करू शकतो. नक्कीच करू शकतो. पुन्हा भेटूया या पुस्तकाच्या प्रकरण 6चा सारांश ऐकण्यासाठी. नमस्कार.